आता शेतकऱ्याच्या गोट्यामधून सतत आवाज येत होता आणि तो आवाज रात्री येत होता। शेतकऱ्याला असा प्रश्न पडला की हा आवाज नेमका का येत आहे आणि आपलं रेडकू का ओरडत आहे। पुढे अशी धक्कादायक घटना समोर आली। तुमच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। शेतकऱ्याच्या गोट्यातून सतत मध्यरात्री तो आवाज येत होता आणि त्यानंतर त्याने शेवटी असं ठरवलं की आपल्या गोट्यामध्ये एक CCTV कॅमेरा बसवायचा आणि त्यानंतर त्याने CCTV कॅमेरा बसवला आणि CCTV कॅमेरा बसवल्यानंतर त्याने शेवटी ते धक्कादायक फुटेज पाहिलं आणि त्याच्याही पायाखालची जमीन सरकली। संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला। आता पिंपरी चिंचवडच्या जवळचं जाधववाडी गाव सकाळच्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि गायींच्या हंबरड्याने त्या वस्तीला एक वेगळीच ऊब मिळायची। त्या वस्तीच्या टोकाला गणेश जाधव यांचा एक मोठा गोठा होता। गणेश हे मेहनती, साधे आणि प्रामाणिक शेतकरी होते। त्यांना आपल्या जनावरांवर जीवापाड प्रेम ते करत होते आणि त्यांचं ते प्रेम असायचं। आता त्यातून मिळालेले दूध हे जवळच पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन ते विकत असे। परंतु त्यांच्यासोबत अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे की अशी घटना तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल आणि अशा घटना ज्या आहेत आता ते दिवसेंदिवस वाढत आहेत। मग अशा घटना का घडत आहेत आणि या घटनेत असं काय झालं की अक्षरशः शेतकऱ्याच्या त्या पायाखालची जमीन सरकली, संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला। आणि मग तुम्ही सुद्धा कोणती काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही सुद्धा काय करायला पाहिजे ते या व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा। गणेश रोज सकाळी 5 वाजता उठून गोट्यात जायचे। आपल्या गायी आणि म्हशींना तो चारा द्यायचा, त्यांच्या अंगावर हात फिरवायचा। पण मागच्या काही आठवड्यांपासून त्यांना एक विचित्र गोष्ट जाणवत होती। गोठ्यातील एका रेडकाचा मूड सतत उदास होता। तो गवताकडे पाहत सुद्धा नव्हता, म्हणजे तो गवत खात नव्हता आणि सतत कोपऱ्यात उभा राहायचा। आता त्या शेतकऱ्याला असा प्रश्न पडला की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि त्याच्यासोबत मग धक्कादायक प्रकार घडला आणि तो धक्कादायक प्रकार पाहून तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल। आता शेतमालाला भाव नाही, त्यामुळे अनेक शेतकरी जोड व्यवसाय करत असतात। शेतीबरोबरच ते दुग्ध व्यवसाय करत असतात। मग गाई म्हशी हे पाळत असतात आणि त्यातून मिळालेला नफा मग ते त्यांच्यावरच त्यांचं घर हे चालत असतं। मग शेतकरी असे करतात की काही जोडधंदा असतो, मग त्या जोडधंद्यातून ते पैसे कमवत असतात। मग याही शेतकऱ्याने असंच केलं की काही गाई सांभाळल्या, काही म्हशी सांभाळल्या आणि त्यानंतर मग त्याच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडला। आता गोठ्यातील त्या रेडकाचा मूड जो होता सतत उदास होता। तो त्या गवताकडे पाहत सुद्धा नव्हता, त्या गवताला तोंड सुद्धा लावत नव्हता, सतत कोपऱ्यात उभा राहायचा। काय झालं रे बापड्या तुला? गणेश त्याच्या अंगावरून हात फिरवत त्याला विचारायचे। पण रेडकाचा काही प्रतिसाद नव्हता, म्हणजे ते रेडकू अजिबात काहीच खायला तयार नव्हते। एके सकाळी गणेश गोठ्यात गेले तर त्यांनी पाहिलं त्या रेडकाचे पाय चिखलात आणि दोरीने घट्ट बांधलेले होते। त्यांना आश्चर्य वाटलं, कोण एवढ्या सकाळी आला असेल? त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला। त्यांनी दोरी सोडवली आणि रेडकाला प्रेमाने पाणी प्यायला दिलं। पण मनात एक विचार फिरत राहिला, हे काहीतरी बरोबर नाही, काहीतरी इथे गडबड नक्कीच आहे। आणि त्यानंतर तो धक्कादायक प्रकार मग उघडकीस होण्यास सुरुवात केली। सुरुवातीला गोठ्यात असे विचित्र प्रकार घडत होते आणि त्यानंतर मग त्यांनी ठरवलं की आपण CCTV कॅमेरा पुढे जाऊन लावूयाच। 2 दिवस गेले, पण दररोज सकाळी गोठ्यात काहीतरी विस्कळीत दिसायचं। कधी दरवाजा अर्धा उघडा, कधी पाण्याचं भांडे उलटलेलं असायचं। गणेश यांनी ठरवलं की आता हे उघड करायचंच। त्यांनी नातवाला बोलवलं। रघु त्याचं नाव होतं। रघु, उद्याच CCTV कॅमेरा लावायचा, बघूया काय चाललंय या गोठ्यात। पण कोणालाही कळून द्यायचं नाही की आपण गोठ्यात CCTV कॅमेरा लावलेला आहे। गावात कुठेही याची चर्चा करायची नाही, असं मग त्यांनी सांगितलं। मग शेवटी असा धक्कादायक प्रकार घडला की तुम्हालाही धक्का मोठा बसेल। आजकाल अनेक शेतकरी CCTV कॅमेऱ्याचा उपयोग करत असतात, म्हणजे आपल्या शेतामध्ये लावतात। जर एखाद्या शेतकऱ्याची बाग असेल तर तिथे सुद्धा आता CCTV कॅमेरे जे आहेत शेतकरी लावून घेतात, जेणेकरून चोरी होऊ नये किंवा कुठला प्रकार घडू नये यासाठी ते CCTV कॅमेरे लावत असतात। त्याचबरोबर अनेक गावाकडे आता घराच्या पुढे सुद्धा CCTV कॅमेरे लावले जातात। तसेच गोठ्यामध्ये सुद्धा आता हळूहळू लोक CCTV कॅमेरे लावत चाललेले आहेत। मग या धक्कादायक घटनेमध्ये असं काय झालं पहा। दुसऱ्या दिवशी छोटा कॅमेरा गोठ्याच्या छताला बसवण्यात आला। तो रोज चालू ठेवायचा असा निर्णय घेतला। काही दिवस काहीच घडलं नाही, पण एका रात्री रघु घरात आला आणि म्हणाला, आज गोठ्यात लाईट बंद आहे आजोबा, विचित्र वाटतंय।
गणेश लगेच गोट्याकडे धावले आणि त्यांनी पाहिलं गोट्याच्या बाहेरची कडी आतून लावलेली होती. त्यांनी एक पत्रा उचलला तर कोणीतरी आतून निघून गेलेलं स्पष्ट दिसत होतं. शंकेला आता जागा नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश आणि रघुने CCTV फुटेज पाहायला सुरुवात केली आणि जे दृश्य समोर आलं ते दृश्य पाहून दोघेही थरथर कापू लागले. फुटेजमध्ये एक माणूस दिसत होता. तोंडावर त्याने मास्क लावलेला आणि मग तो CCTV फुटेजमध्ये दिसला. तो गोट्यात शिरताना तो दिसत होता. रेडकाचे पाय तो बांधतोय आणि त्याच्यावर अमानुष वर्तन करतोय. गणेश यांना शब्द सुचेनात. हृदय धडधडू लागलं कारण की ते दृश्य खूप भयानक होतं. त्या रेडकाचे पाय बांधून तो अमानुष कृत्य करत होता. तो त्या प्रकारचे तसले कृत्य करायचा हे आपल्याकडं घडतंय. रघु भयभीत झाला. गणेशांनी थरथरत्या हातांनी फुटेज सेव्ह केलं आणि थेट चिखली पोलीस ठाण्याकडे निघाले. अधिकारी सुरुवातीला चकित झाले, पण जेव्हा फुटेज पाहिलं तेव्हा त्यांनी तातडीने कारवाई केली. फुटेजमधून मिळालेले चेहऱ्याच्या काही क्लिप्स स्थानिकांकडे दाखवण्यात आल्या. मग काही तासातच त्या व्यक्तीची ओळख पटली. गावातच राहणारा एक 24 वर्षाचा तरुण जो होता तो दिवसातून भरकटल्यासारखा फिरायचा आणि रात्री गोट्याभोवती हिंडायचा. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने अपराधाची कबुली दिली. त्याचे बोलणे ऐकून पोलिस स्तब्ध झाले. त्याच्या मनात विकृत विचारांचा भयंकर गुंता होता. त्या रात्री जाधववाडीत एकच चर्चा होती, असा प्रकार आपल्याच गावात घडला, हे कसं शक्य आहे? सगळीकडून संताप व्यक्त होत होता. लोकांनी गणेशला भेटून धीर दिला आणि पोलिसांनी त्या आरोपीला तुरुंगात पाठवलं. गणेश मात्र काही दिवस धक्क्यातच होता. त्याच्या मनात सतत तोच प्रश्न, प्राणी माणसावर अवलंबून असतो, आपण त्यांचं रक्षण करायला हवं, पण जर माणूस असं वागत असेल तर निसर्गावर विश्वास कुठे राहतो? पण त्यांनी ठरवलं घाबरून थांबायचं नाही. गणेश यांनी गावात एक सभा बोलवली. त्यांनी गावकऱ्यांसमोर उभं राहून सांगितलं, आपण प्रत्येकाने आपल्या गोठ्यांमध्ये सुरक्षा ठेवली पाहिजे. जनावरं बोलू शकत नाहीत, पण आपल्याला त्याचं दुःख समजलं पाहिजे. हे आपल्या संस्कृतीचं, मानवतेचं काम आहे. त्या दिवसांनंतर जाधववाडीत अनेक गोठ्यांमध्ये कॅमेरे बसवले गेले. काहींनी तर अक्षरशः रात्री पहारे ठेवले. मुलांना जनावरांबद्दल प्रेम आणि संवेदना शिकवण्यासाठी तेथील शाळांमध्ये लहान उपक्रम राबवण्यात आले गेले. आता जेव्हा गणेश सकाळी गोठ्यात जायचा तेव्हा रेडकू त्याच्याकडे यायचं आणि त्यानंतर गणेश प्रेमाने त्याच्या खांद्यावर, डोक्यावर हात फिरवायचा आणि अक्षरशः गणेशच्या डोळ्यात पाणी यायचं आणि ते अश्रू वेदनेचे नव्हते, ते अभिमानाचे होते. त्यांनी हलक्या आवाजात पुटपुटले, बापडे, आता कोण तुला त्रास देणार नाही, आता गोठा सुरक्षित आहे, असं ते म्हणत होते. खरं तर अशा नराधमांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे, कारण की अशा घटनांमधून पुढे मग ते माणसांसोबत सुद्धा असं पुढे मागे करायला घाबरणार नाहीत. त्यामुळे आता त्वरितच त्यांना शिक्षा अशा गुंडांना किंवा नराधमांना दिली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.